गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग्स. हे बघा सकाळचे वाजलेले आहेत 6:49. हे बघा मित्रांनो, आज आहे ब्रेकफास्टमध्ये लोणी स्पॉन्जी डोसा. नाही, तेल स्पंज डोसा. तेल लोणी नाही आपल्याकडे. लोणी आहे ना, थोडं लोणी थोडं तेल. आता आहे चटणी. बसू का मी प्रिया? आई तुला बस. तुम्ही दोघं करा मग. तुम्ही मला गरम गरम काढून द्या. पुदिना सापडला का? नाही ना. हे कसं काय हिरवं झालं का? कोथिंबीर आहे. पुदिना नाही सापडला ना आपल्या इथं. झाड जळालं वाटतं. थोडंसं तेल लावायचं स्टार्टिंगला, मग ते आणि हे वरून थोडं थोडं टाकायचं. काय पाहिजे? मसाला डोसा, स्पॉन्ज डोसा. स्पंज मसाला स्पंज देऊ का? डोसा. बटाटा थोडं थोडं काढून टाकायचं. थोडं थोडं. देऊ का? कसं झालं सांग. बाय बाय. नको 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 नको. ठीक आहे, चॉकलेट खा. मित्रांनो, चाललेलो आहे मी ऑफिसला. वाजलेले आहेत आता 11:30. व्लॉग एडिट झाला आहे, अपलोड झाला आहे, पण ते थंबनेल वगैरे लावायचे आता. 12 सप्टेंबर ते थोडंसं बाकी. आता ऑफिसला गेल्यावर टाकतो. मित्रांनो, चाललेलो आहे घरी. वाजले आता 3:10. बघा, सगळे कॅब चालल्यात घरी, कारण 3चा टायमिंग असतो सगळ्यांचा सुटायचा. आणि स्कूल बस पण. इथे चौकशी करू मित्रांनो आपण केकची. खराडी क्या? बर्थडे क्या है प्राइसिंग इसका? आप पसंद कर लीजिएगा इसमें. मतलब 2 किलो का बेबी बॉय के लिए चाहिए. हाँ चलेगा, आप इसमें पसंद कर लीजिएगा, मैं प्राइस बता दूँ. बेबी का फोटो चिपका सकते हैं क्या? जैसा ये फोटो ऐसे लग जाएगा. केक बघितलेत मित्रांनो. आता त्याच्यातून सर्च करायचं आहे की एक्झॅक्ट कोणता पाहिजे. चांगलं आहे, यांचं स्वस्त आहे. 600 रुपये किलो आहे. तर आम्ही चंदननगरमधून आणला होता केक. तो 900 रुपये किलो होता. यांचं 600. मित्रांनो, प्रियांकाला अचानक उलट्या चालू झाल्या, त्यामुळे दवाखान्यात घेऊन आलो मी. आता डॉक्टर म्हणले सलाईन लावायचे. कारण 10-15 उलट्या झाल्या, डिहायड्रेशन झाले. ते म्हणले आता डायरेक्ट सलाईनच लावायला लागेल.
आता द्यायची का डायरेक्ट पाहिजे ना. हाँ तू हे कर डोक्यावर घे पण हात धर रे तसं कळलं पण त्याला डोक्याला पॅन लागायचं बरं का. हा लागून बाय थांब थांब मला जाऊन मागे इथं दरवाज्यावर नाही टक्कर होईल धडाधड. ये नाही लागत ये मी सांगते डुगु 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 डुगु. हात काढीत ते कृष्ण पडलं बरं का. कृष्ण आला कृष्ण आला नदीतून गोकुळात चालला कृष्ण काय 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 पाहिजे तुला. मस्तीमध्ये आलाय बरं का विमान आता. हे बघा मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11. प्रियांका ॲडमिट होती मगाशी आणि आता खातीये मोसंबी. मोसंबी का संत्री. मोसंबी असं कोणी विश्वास ठेवील का बघा. आत्ता ॲडमिट होती 1 तासापूर्वी. 1 नाही 7 वाजता आणि आता झाली का बरी. भूक लागली काय झालं ते सांग पेशंटला भूक लागली. ऑडियन्स लोकांना. फळं घेऊन या हे आंबट नको खाऊ त्याला. खोकला नाही बाई बस खोकला येईल खोकला. दही बी नको घालायचं नाही त्यात. झालं मागे. प्रियांकाला झाल्या अचानक उलट्या मित्रांनो. तर 10-15 उलट्या झाल्या. एकदम डिहायड्रेशन झालं. डॉक्टरांकडे गेलो मग त्यांनी सलाईनच लावला ड्रिप. तर झालेली आता प्रियांका बरी. एवढं काही टेन्शनचं कारण नाही आहे. तर 11 वाजले आता विमान झोपत नाही तोपर्यंत आम्ही जागेच आहे. खाणं पिणं चालू आहे आता सगळं. विवानला पाहिजे आता. त्याला सीताफळ दे ना. नको रात्रीचं फळ नाही दे. आता तू चाललंय तुझं. नको देऊ आता सर्दी होईल ना त्याला. त्याला आता भूकच लागली प्रियांका तुझ्याकडे बघून. चला मित्रांनो उद्याचा दिवस स्पेशल असणार आहे आमच्यासाठी. कारण उद्या सुट्टी आहे आणि उद्या फोटोशूट करायचं आहे विवानचं. आणि आमचं पण होणार आहे फोटोशूट. कुठं चालू आहे फोटोशूटसाठी त्याच्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.